कोण पुलिस पेट्रोलला पैसे नाही तर घड्याळ काय ठरलं पुलिस घेऊन जाऊन राहण्याच्या घाटात पैसे आणि ती पोरगी त्याला म्हणायची तुम्ही तुम्हाला हृदय तुम्हाला मी कोण शिकवे तिने घाटातच सोडून दिला. अरे हा तुम्हाला सगळ्यांना झालेला भ्रम आहे आणि सगळी जनता कशाने बघा माया नावाची म्हातारी मरत नाही तर रोज नावाचा मुलगा होत नाही. आपण एका मिनिटात म्हातारी मारून म्हणजे आपण राहिला तर म्हातारी मारल्याशिवाय आपल्याला आपण जाता येत नाही. आता म्हातारी मारायची आहे पण ती म्हातारी मारायची आहे पण ती पुढे राहते आपल्याला माहित नाही. आता काहीतरी महाराज मंडळी निघाय का त्या म्हातारीला नाही नवरा पण म्हातारीला पोरं आहेत 12. ऐका आता म्हातारीचं नाव माया आणि माया नाव माया नावाच्या म्हातारीला 12 पोर आहेत. त्याच्यात 6 आहेत पोरं आणि 6 आहेत पुरी. ऐका काम क्रोध लोभ मत मत्सर अहंकार 6 झाले पोरं. आशा इच्छा वासना तृष्णा मनष्णा तितिक्षा 6 झाल्या पुरी. 6 12 अजून 4 पट्टे केला. एक मी तू तुझं त्या बाबळीपासून या बाबळी कोण इकडची अख्खी तू शिरी तू जर शिरावली नाही ना तर मी बापाचा नाही अशी किती जण आहेत 4 12 4 16 आणि 16 पट्टे याच्यात राहिला. हे काय करणार 3रा अध्याय पाणी नाही पण घडवतात अग्नी नाही पण चालतात दोरी नाही पण बांधतात शस्त्र नाही पण कापतात पुरावा सरे बिन बुडविती आधी बिन चालिती दोरे बिन बांधिती शिकणे बिन रोविती बाष्के बिन कोविती हे ज्ञान निधीचे भूषण आणि हे 16 जण मारायचे असतील तर आपल्या जन्म मारणार नाही. आपल्याला म्हातारी मारावं लागेल आणि म्हातारी मारायचं औषध घोडा वाजती
परिपाठ फक्त आपल्या संप्रदायात आहे, पण मिळालेलं ज्ञान टिकलं पाहिजे. इथे घोटाळा आहे, तुम्हाला वाजवता येत आहे पण फुगी नाही, गातो खास पण आखडू नाही, कीर्तन बरं करतो पण कुठाने नाही करायचं नाही. एक अभंग कमी पाठ झाला तरी चालेल, पण आपल्या वागण्यानं संप्रदायाची मान खाली नाही जायचं. एक वेळेस आपण भजनात नाही आलं तरी चालेल, काय 7-10 जणांनी माळा काढल्यानं फरक पडत नाही, पण आपल्या वागण्यानं संप्रदायाला तिथं मी असो नाही तर हे, तिथं मी असो नाही तर माझा बाप असो, तिथं आम्ही दोघं संगत असो. पेलवलं पाहिजे, आमदार पण पेलवलंय, पण शब्द मायबाप आहे याचा अर्थ त्या नम्रतेत ते टिकलंय. आमदार तो हिंदला बसत विचार करा, याचं कारण आहे जनतेच्या प्रेमाला मिळालेलं फळ पेलावलंय. काही गोष्ट मिळाली ना ती पेलावली पाहिजे. साधं सरपंच ते खाली बसत नाही, साधं अजून 10 वर्ष नाही सरपंच भिकवा लावतील मागून तालुक्याचं नेतृत्व, पण माणसात बसतंय पेलावलंय. 99% लोकांना गोष्ट पेलवत नाही हे, आणि एखादी गोष्ट नाही मिळाली ती चालेल पण पेलवली पाहिजे. पेलवत नाही लोकांनी मानलेलं पेलवतच नाही. फेल गेल्याशिवाय 90% लोक समाजानं मानले पण त्यांना पेलवलं नसल्यामुळे ते फेल गेले. मग काय म्हणतो समजतं ना, पहिला तो फार नामांकित गायक होता, आता पेतो तो फार चांगला वागवायचा पण पागल झालो. पेलवलं पाहिजे. हो, 3 गोष्टी सांगतो मरेपर्यंत पाठ करा. अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि मिळालेली सत्ता चांगली वापरली तरच जगाचं कल्याण आहे. अंगातली ताकद मारामाऱ्याला वापरायची नाही, अंगातली ताकद खून करायला वापरायचं नाही, अंगातली ताकद समाजासाठी वापरा. आता एखाद्या म्हणत तुला किती समजाव 3 लाख देतो बिगर भोकस फक्त 3 लाख तू खर्चितो का वाचला पाहिजे. अंगातली ताकद जपून वापरा. माझा निर्माणा झालंच नाही, मोटरसायकल झाला कुठे थांबतोय, पुरीला पाहिलं का मोकडे आवाज करायची आणि आम्हाला पाहिलं का खकारा टाकतो बोम होतो ना त्याचा मुलाचा, आम्हाला पाहिलं ना पुढच्या मिनिटला बोल सुद्धा फुकुटा आणतो किती पैसे. हायवेच्या कलाला त्यांनी जमिनी विकल्या आणि जमीन घेऊन हॉटेल टाकली. जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये बेचारे. ही आपल्या लोकांची स्थिती आहे. आपले लोक फक्त मेले नाही म्हणून जिवंत नाही तर मरेलच आहे. तुमचं काय माहिती, फक्त घर बांधले पण गाड्या घेतल्या. थोरल्याच्या मुलीच्या लग्नाला धाकट्या नाही, ही आपली घर आहे. कोण भाऊ फक्त बोलण्याचा राग येतो लोकांना. कोण बाई बाप नाही जाऊ पाहिजे, खाते फोडायला जेवढे भाऊचार केले एवढे यमानं केले नसते. यम परवडला पण बहीण परवडली नाही. आता एवढे बसले फक्त दिसत्यात अशा. येत्या 15-20 जणी माझ्या पुढे बसेल, मावाशी बोलत नाही अशा इथं बसले. मी नावा सगळं सांगणार आपलं काय वळची भावना आहे, काय गाजर वळची भावना. ज्यांच्या जमिनी बायपास मध्ये गेल्या, ज्यांच्या जमिनी रोड मध्ये गेल्या, पैसे परत गेले. पैसे सह्या केलं नाही, पैसे परत गेले. मला घोडाला फक्त खोट आहे का सांगा. एक माणूस असा राहिला नाही तर मला घोडा लावून नाही. पिशव्या खाला ठरवले फक्त खरं ते ठरवेले. आपण गेलो तरी चालेल, धर्म टिकला पाहिजे. काय नाही सक्का मामाला झालंय लग्नात, 50% लग्नांमध्ये सक्का मामा नाही. एक नवीन अवलादीचा मामा तयार झाला, गुरु मामा. सापटी काय ती आवला असा भोंगळा करून आला पाहिजे. 3 वर्षे पोर घरी होती.
शिकवला गेला पासाचा नाही तुला शिकवलं तुला तुमचं पोरग दारू करतो तुम्हाला माहित नाही कोणत्या बाईला माहित नाही तुझं बरं दारू करतो बरोबर फक्त धार्मिकपणा जाऊ समानाचं तेवढं माहित नाही का बरं दारू नाही आपली पोरगी प्रेमात पडली तुला माहित नाही 2.5 तास आपली पोरगी घराच्या टावरवर जाऊन मोबाईलवर गप्पा आणली तुझी पोरगी काय पाकरांनाशी सांगाल पोरगी पळून गेल्या आणि होती मला अंदाज आला आपण जर तुझी पोरगी पोरं सगळं डोंगराला घेतली तर तिच्या आई म्हणती तिनं वनस्पती शास्त्र घेतले ती पर्यावरणाचा अभ्यास आहे सगळी माणसं हे काल खरं आज खरं उद्या खरं मी 10 वर्षापूर्वी कीर्तनात बोलत होतो मजूर गाडी आता मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोलत होतो मजूर बागायदाराला याला पैसे दिले मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो कीर्तनात मजूर बागायदाराची खरेदी घेतली आणि मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो कीर्तनात मजुराच्या गाड्या लावायला बांधायच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल कोणतं खोटं ठरलं सांगा अख्खी दुनिया मला येणं म्हणतो मी येणं आहे पण इतका खरं बोलतो म्हणलं या ना आणि 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोलत होतो गुंडा बंद होईल आणि मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोलत होतो बायको मिळणार नाही बायको त्यांचे लग्न राहिले त्यांनी स्वप्नात सुद्धा नवरदेव पाहिजे ते असे दिवस काढायचे कोणता तरी फोटो ठेवायचा डबल रेंज किती काहींची व्हेरिएशन काहींचा डिस्प्लेच गेला चित्रच दिसत काहींचं तर रविवारी लग्न झाले मंगळवारी जे नवरी गेली आलीच नाही आलेली म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली आणि हे मी तुम्हाला म्हणत होतो रक्ता देण्याची संगती अक्षरशः महाराज बहिणींनी भावांना कचेरीपर्यंत न्यावे म्हणून म्हाताऱ्या माणसांनी वाक्य सुलक्ष्मीची वेळ पंचमी आहे तुमच्या मुलासारख्या मी 4 दिवस दिवाळी आली पाया पडतो म्हाताऱ्या माणसाच्या तुम्ही मरण्याच्या अगोदर तुम्हाला काय इष्टेत ठेवायचे ते ठेवा पण खाते फोडून तुम्ही मारा तुम्हाला राग येईल बाबा पण अक्षरशः 52 नावं या काय उतार्यावर उद्या पहिला त्याला ती आठवा काय तुम्हाला सट मारायची ती मारा मला 1 गुंठ कमी द्या हसण्यावारी गोष्टी घेऊ नका तुम्ही मरून जाता महाराज पण मागच्या खुदा काही भयानक होता 52 नावं उतारायचे उद्या जर सगळ्यांनी 10,000 मागितली तुम्ही झट मारा एखादा गुंठा तुम्हाला जास्त घ्या तर तुम्ही तेवढं काम करा चुकीचे यांना चान्स शिकवलं यांना पहिलं साधनातून अवमधून वजा करायचं या कामाचा पाया पडत भाऊ महाराज बोलायच्या गोष्टी नाही महाराज पाया पडतोय भाऊ बाई फक्त सही कर आज आपलं घर माणसं किती संपले विचार करायसारखी गोष्ट आहे महाराज आज काय तुमच्या भावाने तुमचं वाईट करतं पाहिजे म्हणत अरे बाप मिळलं तर तुमच्या दारातून 3 वेळा तुमच्या पुढे डोळे बाजू डोळ्याला पाणी आणून म्हणायचं सही कर आणि तुम्ही म्हणायचं की त्याला विचारायचे त्यांना विचारायचे त्यांना म्हणजे त्याला नाना करता तो नाही लायकीचा होता तो लावून धर 50,000 मिळतील लावून धर मोकळं सुरू अक्षरशः पैसे परत मागत असणारी गोष्टी राहिल्या नाही लोकांना राग मी मेल्यावर तुम्हाला आपल्या आठवणीला आम्हाला काय म्हणतात कुठं चाललंय स्वतःच्या मुलीचं लग्न मोडण्यापर्यंत नाट्याची बदलली काही चांगलं वागायला मानच घ्यायला लागत असं नाही चांगलं वागायला काही कीर्तनच करायला लागत असं नाही मान टिकला पाहिजे इथं होतो आपण आणि तो टिकला म्हणून या जगाच्या इतिहासात वैराग्य शब्द दिवला बसला
ज्ञान झालं वैराग्य झालं भक्ती केली ते नामदेव बाबाला बसला आणि आज कीर्तनाला घेतला म्हणजे नामदेव राहायचा आणि तो नामदेव राहायचा बसायला नाही अभंगाचा पहिला मुद्दा संपला अभंगाचा दुसरा मुद्दा आज अभिषेकाला कार्यक्रमाच्या आयोजकाचं पहिले कौतुक गडी दिसतो असं पण कामाचा त्याच्याकडे माणसं अट्रॅक्ट करण्याची ताकद आहे देव नावच देव आहे आणि माणसं सांभाळायचं जजमेंट येतात बरोबर नाही तर एवढा मोठा समाज जर तुम्हाला सभेला आणायचा असता तर 25 लाख रुपये लागतील आणि यांना गप बसवाय 500 पोलीस आता मलाच देवाला 4-5 लाख द्यायला परत त्याला काय कमी नाही त्याच्या डोक्यावर आमदारात हाते आणि आमदार हे आपल्या मातीतलं रत्न आहे आपल्याला स्वाभिमान पाहिजे आपली माणसं जेव्हा ठेवत ना मला त्यावेळेस आपल्या लोकांनी तोंड भरूनच कौतुक केलं पाहिजे काय माहिती आपला एक मुलगा तहसीलदार झाला आपला स्वाभिमान आपली एक मुलगी PSI झाली ना आपला स्वाभिमान आपली तरी लोक आहे ना आपलीच दुश्मन आहे आपल्या लोकांनी गाडी घेतली ना आपली अवलाद हसत सुद्धा काय त्याचा कोण दुखतो हप्त्यावर घ्यायचं या घराला म्हणा ना सकाळी चुकीचं झालं तेच होत तुला काय प्युअर समजा पॉझिटिव्ह विचार या देवा मुलाचं कौतुकच केलं आणि सत्य कौतुक करायला पाहिजे या वयामध्ये त्या माणसाला जर एवढी कॉम्प्लिकेटेड करण्याची ताकद आहे याच्यामध्ये काहीतरी क्रांती करण्याची ताकद आणि आपण मान्य करायचं आपण चांगलं नाही चांगलं म्हणायचं मग कोणतं चांगलं म्हणायचं ते चांगलं आपल्या लोकांनीच ते शेजारच्या घरी माणसं आले फक्त म्हणजे आम्हाला तिची पोरगी करायची चांगली म्हणायला काय रोग झाला आपली आवडत काय म्हणत ती तिथं आमच्या पद्धत तर नाही दिसत सुरुवात पहिल्या कार्यकर्त्यांचं संयोजकांचं सगळ्यांना धन्यवाद आम्ही सुरुवात आतापर्यंत मी तुम्हाला 3 शब्द केले करून दिले ज्ञान वैराग्य भक्ती आता भक्तीचं 1 मिनिटात सांगतो फक्त सावधला देव बोलला नामदेव महाराज देव हसलाय नामदेव महाराज देव दूध प्यालाय नामदेव महाराज देव कीर्तनात नाचलाय नामदेव महाराज नाचता नाचता पिठापाल घाललाय नामदेव महाराज कीर्तनात मंदिरात फिरलाय नामदेव महाराज कीर्तनात नेलेली गायक जिवंत झाली नामदेव महाराज दगडाला हात लावला तर बरीच झाला नामदेव महाराज आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज आता आपल्याकडे काय झाले कीर्तनाच्या टीव्हीला आले सगळ्या जाहिरातांना कीर्तन झाले कोणीच पाहिजे आमच्या कीर्तनकारांना असं वाटायचं टीव्हीत गेल्यावर दाखवते त्यांना पैसे दिले आम्हाला घ्या आणि त्याला असा झाला टीव्हीला कीर्तन ऐकल्यामुळे लोक सत्याला चुकलं बाबा गेला नाही गेला टीव्हीला नेमरी करताना पुढे चालत असते का महाराज गाथा तो गाथा आहे आता हा जो पट्टा आहे माळवातला हा पट्टा तुकोबारायचे भजणारे दुबलेला पट्टा आहे या जगातल्या 3 गोष्टी अख्ख्या जगात कोणीच दिल्या नाही त्या देव परिसराने दिल्या 3 गोष्टी अख्ख्या जगात कोणी दिल्या नाही पहिली गोष्ट 5वा वेद देव परिसरात दिला तर पाण्यात बुडत नाही अशी नदी पुढे दिली
जगातलं पहिलं वैकुंठ गमन देऊ परिसराने सिद्ध करून दाखवलं. आपण काय दुबळ्या मातीत जन्माला येईल का? आपल्याकडे नवीन कीर्तनकारांनी येऊन तुम्हाला फार मात्र शिकवा का? तुम्ही मुरलेली माणसं आहे. आता माझी मी काय या वाघाला नवीन नाही. मी 250 रुपयापासून तर बाबा टाकू खालचं सगळे हे गाव मी काही नवीन नाही. फक्त मी थोडसा वाईट का बोलतो, मला कळतं येते मी तुमच्यातला बोललं पाहिजे. लोकांना राग येतो हा माणूस पाखवायला जर म्हणलं ना कपडे घाला त्याला काय करायचं, गायकाला म्हणलं ना केस राखू नये त्याला काय करायचं, कीर्तन करायला म्हणून अभ्यास त्याला काय करायचं. अरे मला करायचं नाही काही, पण आपण त्या कलेवर पोट भरून ठेवतो याचा तर आदर पाहिजे. तुझ्या यावर टाकत एवढे काय तरी कोण तुम्हाला राम या या गोळ्या घालून या या कोण खात तुम्हाला उद्या काल नाही का आणि या विजयाने पोराने एवढं नियोजन केलं. मग आपल्याला माळीमुळे किंमत आहे, आपल्याला टाळामुळे किंमत आहे, आपल्याला गंधामुळे किंमत आहे. आणि त्याचे पण ते आपण पाळायलाच आपण ते पाळायचं नाही म्हणजे हे काय हे काय हे काय बाबा हो माय हो भाविक हो सज्जन हो आणि रीडिंग कीर्तन असे ना दादा हो बाबा हो माय बाबा हो तो दरम्यान नाही थोडा बदल व्हायलाच. आता आमदार साहेबांचा वाढदिवस आपल्याला करायचा आहे ना, पहिलं कौतुक कीर्तन खुलं म्हणून करावं. माझं खुलं म्हणून नाही कोणाचंही करा, पण ते कीर्तन खुलं. आता वाढदिवसाला आपल्याला 2-3 गोष्टी करायच्या. बरेच गावचे सरपंच सदस्य पुढारी पाडळी आमदार ते का तर उचलले लाभ खूप महत्वाचे. पण आपल्याला सरकारीने 2-3 कामं करायचे. सगळे पुढारी पायाबद्दल तुमच्या आपल्या बाजू करत नाही. आपल्याला स्वाभिमान आहे. इथून पुढे मुलांना विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलं पाहिजे. याच वाढदिवसाच्या शुभेच्छा येतं तुमचं मत काय हा म्हणायचं नाही. सगळ्या सरपंचांनी आता दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर गावातल्या गुरुजीला सांगितलं पाहिजे आणि शाळेच्या नोटीस बोर्डवर रोज हरिपाठातला एक अभंग लिहिला पाहिजे. आणि तो हरिपाठ मुलाच्या वहीत गेला पाहिजे. तुमचं काय आजच्या मुलाला जर हरिपाठ दिला नाही तर 16चं बलात्कार करता याचा अर्थ काय, 17चं खून करता याचा अर्थ काय. कधी कधी न्याय देवतेला प्रश्न पडतो महाराज की ह्या मुलाचं वय कमी आणि गुन्हा मोठा आहे. याला जर आपण शिक्षा दिली तर तो आयुष्यातून आज आपल्याला 16 वर्षाचा मुलगा बलात्कार करतो काय भानगड आहे. याला एकच कारण आहे अध्यात्म नाही. हरिपाठ केला पाहिजे. तुमचं काय प्रत्येक गावाच्या शाळेच्या नोटीस बोर्ड हरिपाठ केलं पाहिजे. विद्यार्थ्यांना माहिती देऊन घेतलं पाहिजे. याच शर्मी साहेबांना शुभेच्छा. सगळ्या पुढाऱ्यांनी एकदा अधिवेशनामध्ये असा आवाज उठवला पाहिजे महाराज की संत साहित्य अभ्यासक्रमात आलं पाहिजे. संत साहित्य महाराज आपली पिढी संपल्यावर या उदासीत एवढं होणार नाही. हे डायरेक्ट मंदिर मोठ्याच्या जागेत मंदिर बांधलंय. तिथं धंदा साधन मंदिर पाळा नाही म्हणा. मूर्तीचे देवळ आहेत काही गावांमध्ये, दिवा लावायला माणसं नाही. ही देवळांची परिस्थिती ज्यांचं घर देवळा शेजारी गेलाच नाही नाही आज एखादशी तुम्हा फसवायचं राजे घालायचं आणखी कोणी खाली या या मुलांना संत साहित्य अभ्यासक्रमात घालून एक संत एका वर्गाला शिकवला पाहिजे. एक 10 पानं म्हणा 2 पानं म्हणा पण संत तुम्ही ठेवलंय. संत काय ठेवलंय? 9वीला 2 कविता आणि 10वीला 2 कविता. सरकारच्या ऊस डोंगा परिवेश नाही गुरुजीला समजा ना नाही. तुम्हाला संत साहित्यात अभ्यास करावा. एका वर्गाला एक संत शिकवला पाहिजे आणि ती गावाची. आणि या 2 गोष्टी जर केल्या तरच वाढदिवस करण्यात मजा आहे.
तिसरं काम पाहिलं म्हणून तुम्हाला सांगणार आहे. अख्ख्या 1.5 तासात मी तुम्हाला शब्द सुद्धा बोललो नाही. पण आता महाराज म्हणून नाही, तुमचा मुलगा म्हणून जाता जाता एक वाक्य सांगणार आहे. सांगू सांगू तुम्ही बोलायचं सांगा. आणि त्या तुम्हाला करावंच नाही. तुमच्या घराभोवती जेवढी जागा आहे, आमदार साहेबांच्या अभिषेकाला देवासारख्या तरुणाने ठेवलेल्या कार्यक्रमात माझं एकच वाक्य ऐका. तुमच्या घराभोवती जेवढी रिकामी जागा असेल तेवढ्या जागेत तुळशी लावा. तुळशी लावा. जेवढ्या तुळशी तुम्हाला लावता येतील तेवढ्या लावा. तिला फवारायचं नाही, खर्च नाही, पाणी नाही. पण जर तुम्ही तुळशी लावल्या आणि रात्री जर दरवाजा उघडा ठेवला, रात्री जर दरवाजा उघडा ठेवला तर तुमच्या शरीराला स्वच्छ ऑक्सिजन फक्त थोडंसं मिळू शकते. नाहीतर हा जो पट्टा आहे टाकल्याचा, हा पट्टा 10 वर्षाने आता या कंपन्या सगळ्या झाल्यामुळं तुमचा प्रदूषित पट्टा होणार आहे. 5 वर्षाने टाकव्यामध्ये जर एखाद्याने घर बांधलं बंगला, तर त्या बंगल्यामध्ये तुम्हाला बेडरूम करावं लागेल, बाथरूम करावं लागेल आणि एक ऑक्सिजन रूम करावी लागेल. तुमचं काय ऑक्सिजन स्वच्छ राहिला नाही आणि मग म्हातारा एवढ्या करायला लागलं तर त्या खोलीत येऊन मारायचं तो ऑक्सिजन. ही तुमच्यावर लवकरच वेळ येईल. जवळजवळ केमिकल प्रदूषण तुमच्याकडे 3 प्रदूषण झाले. ध्वनी प्रदूषण झालंय, एनर्जी प्रदूषण झालंय, वॉटर प्रदूषण झालंय, एअर प्रदूषण झालंय. एअर पोल्युशन आहे, साऊंड पोल्युशन आहे, वॉटर पोल्युशन आहे. याच्यामध्ये तुम्ही निरोगी राहणार नाही. तुम्हाला आमदार साहेबांच्या अभिषेकाला तुळशी लावाव्याच लागतील. आणि दुसरं एक काम करावं लागेल सगळ्या गावांना. एक व्यक्ती एक साल संकल्प करावा लागेल आणि आमदार साहेबांनी मनावर घ्यावं. आणि हा सगळा भाग अजून 2-3 वर्ष त्यांचे पुढे चांगले दिवस त्यांना. पण गावं आता सौर ऊर्जेवर आली पाहिजे.